श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्या स्वामी प्रकट दिनानिमित्त करायच्या सेवा याबद्दल सांगणार आहे. स्वामी माऊलीचे प्रकट दिन येत आहे, त्यासाठी सर्वांना प्रार्थना करत आहे सेवा करावी आणि स्वामींचे नाम जप अखंड करायचे आहे. चला तर मग बघूया. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त करायची सर्वप्रथम सेवा बघूया. पहिली सेवा. प्रकट दिना दिवशी सकाळी लवकर उठायचे. लवकर उठून अंघोळ करून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण करून स्वामींना दूध, साखर, मध, दही, तूप याचे पंचामृत करून स्नान घालावे आणि नामस्मरण करावे. स्वामींचे नामस्मरण करून दुसरी सेवा करावी. या सेवेमध्ये पारायण कसे करायचे ते सांगणार आहे. तर सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन वाचन करायचे. श्री स्वामी स्तवन वाचन केले, मग स्वामींची श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथी पूर्ण वाचायची आहे. स्वामी चरित्र सारामृत पोथी वाचन झाल्यावर 11 माळी जप करायचे आहे व त्यानंतर जाप करून स्वामींना आवडता नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींचा आवडता नैवेद्य म्हणजे कोणता? स्वामींचा आवडता नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य, कांदा भजे, बेसनाचे लाडू हे आहे. हे नैवेद्य नक्की अर्पण करावे व स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. मग धूप अगरबत्ती लावून सर्व देवघर सजवा आणि स्वामींची आरती करायची आहे. त्यानंतर मग स्वामी माऊलीची सेवा या प्रकारे करायची आहे. स्वामी माऊलीचे प्रकट दिन येत आहे, त्यामुळे सर्वांनी ही सेवा नक्की करायची आहे व स्वामी माऊलींचे साथ तुमच्या सदैव राहावेत हीच इच्छा आणि स्वामी आईंची आरती मी दिलेली आहे. सर्वांनी ती नक्की करा. तर सर्वांना स्वामी समर्थ आईच्या प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.